डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. सासऱ्यानेच केले जावयाचे अपहरण, 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली सुटका. मोहन अडसूळ यांचा मुलगा विशाल अडसूळ याचे 9 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास भुयेवाडी कमानजवळून अज्ञात व्यक्तीने 4 चाकीतून अपहरण केले होते. याबाबतची फिर्याद मोहन अडसूळ यांनी करवीर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अपहरण झालेल्या विशाल अडसूळ याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी 3 पथके तयार करून शोध घेण्याचे काम चालू केले. पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विशाल अडसूळ याचे अपहरण श्रीकृष्ण महादेव कोकरे व त्याच्या साथीदारांनी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत श्रीकृष्ण कोकरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने विशाल अडसूळ याचे अपहरण करून त्याला वेदस अपार्टमेंट मिरज कोर्टाच्या मागे कोंडून ठेवल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन विशाल अडसूळ याची सुटका करून त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे रवाना केले. या प्रकरणी पोलिसांनी धीरज उर्फ हनुमंत नामदेव पाटील वय 56 राहणार कवटेपिरान तालुका मिरज जिल्हा सांगली व राजेंद्र परमेश्वर कट्टीमने वय 33 राहणार कुकवाड MIDC ज्ञानगिरी वसाहत सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली यांना अटक केली. श्रीकृष्ण कोकरे यांच्या मुलीचे विशाल अडसूळ यांच्याशी इंस्टाग्रामवर ओळख होऊन 7 महिन्यापूर्वी त्यांचा आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. तो प्रेम विवाह मान्य नसल्याने श्रीकृष्ण कोकरे यांनी विशालला ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केलं असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी श्रीकृष्ण महादेव कोकरे वय 45 राहणार वाघमोडे नगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार व एक मोटरसायकल असा सुमारे 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार अमोल कोळेकर, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, संदीप बेंद्रे यांनी केली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.